हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. मी आहे ऐश्वर्या. ही आपली थर्ड मॉक टेस्ट आहे ज्यामध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचे 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. आता महाराष्ट्र सेट 2021 पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी आम्ही ही नवीन सिरीज स्टार्ट केली आहे मॉक टेस्टची, ज्यात आज आपण थर्ड व्हिडिओ बघतोय टीचिंग ॲप्टिट्यूडवर. या आधीचे 2 व्हिडिओजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तिथनं तुम्ही चेक करू शकता. आता तुम्हाला माहीतच आहे की ही जी मॉक टेस्ट आहे याचे काही रूल्स असतात. रूल्स म्हणजे सर्वात आधी तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत. आता हे जे 50 प्रश्न असणार आहेत ना, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या आधी तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि जो प्रश्न आहे तो वाचा, त्याला नीट समजून घ्या आणि सोडवायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही तो प्रश्न सोडवाल तर त्यानंतर मी तो प्रश्न सोडवणारच आहे, तर तुम्ही चेक करा की तुमचं उत्तर बरोबर येत आहे की नाही. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि 50 गुणिले 2 म्हणजे टोटल पेपर आहे आपला हा 100 मार्कांचा आणि कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके. आता जर तुम्ही 50 पैकी 40 प्रश्न नीट सोडवले आहेत तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असल्यामुळे तुम्हाला 80 गुण मिळतील. हाच स्कोर 80 ऑन 100 हाच स्कोर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. तुम्ही नक्की मला सांगा की तुम्हाला आजच्या या मॉक टेस्टमध्ये किती मार्क्स मिळत आहेत. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या लेक्चरला, आपल्या मॉक टेस्टला. पण त्याआधी एक खूपच महत्त्वाची सूचना. महाराष्ट्र सेट पेपर 1 2021 यासाठी आम्ही एक नवीन टेस्ट सिरीज स्टार्ट केली आहे. त्या टेस्ट सिरीजचे बरेच वैशिष्ट्य आहेत. जसं तुम्हाला 40 फुल सिलेबसवर टेस्ट सिरीज मिळणार आहेत. तुम्हाला सर्व प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मिळणार आहेत 2010 पासून तर 2020 पर्यंत. हे सर्व तुम्हाला फक्त टेस्ट स्वरूपातच नाही तर तुम्हाला हे सॉल्व्ड मिळणार आहेत, यांचे तुम्हाला सोल्युशन्स मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पूर्ण सिलेबसवर नोट्स मिळणार आहे. तुम्हाला पूर्ण सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की नोट्सची बाबा आम्हाला काय गरज, कारण आता शेवटी काहीच दिवस उरलेत आम्हाला एक्झामसाठी. तर हे जे नोट्स आहेत ना, हे तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी हेल्प करणार आहेत. हे अगदीच शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स आहेत. म्हणजे हे जे नोट्स आहेत हे तुम्हाला लास्टमध्ये पूर्ण जे चॅप्टर आहे, पूर्ण चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला बुलेट पॉईंट्स थ्रू नोट्समध्ये कवर केलं जाईल सर्व. तर हे नोट्स तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी तर खूपच उपयोगी ठरणार आहेत. आता हे जे 40 टेस्ट आहेत तुम्हाला फुल सिलेबसवर, या टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे कितीतरी प्रश्न होतात प्रॅक्टिसला. सोबतच जर का तुम्ही ह्या टेस्ट सिरीज सोडवाल तर तुमचा 70+ स्कोर येणं तर नक्की आहे. आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की या प्रश्नामध्ये, या टेस्ट सिरीजमधले काही ना काही प्रश्न येणं तर नक्कीच आहे. तो तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, एकतर याचे अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहे, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त तुमचा स्कोर वाढेल. 100 आउट ऑफ 70+ स्कोर असेल तर तुमचा रँकही इन्क्रीज व्हायला तुम्हाला हेल्प होईल. आणि ही टेस्ट सिरीज तर तुम्ही नक्कीच जॉईन केली पाहिजे. आता जर का तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स नसताल पाहिजे तर तुम्ही फक्त 999 ही फीस पे करू शकता आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही फीस पे करून 999 एवढी फीस पे करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले तर तुम्हाला हे सर्व मिळणार, फक्त व्हिडिओ लेक्चर्स नसतील. पण जर का तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स हवे आहेत, जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्सची गरज आहे तर तुम्ही 1499 इतकी फीस भरून या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला एक नवीन बूस्ट द्या, एक नवीन वेग द्या. सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये MH सेट असं फिल करा आणि तिथे पण तुम्ही तो कोर्स निवडू शकता. तर तुम्ही तुमची प्रिपरेशन अगदी वेगाने करावी, लास्ट दिवसांमध्ये अगदी परफेक्ट प्रिपरेशन तुमची व्हावी, त्यासाठी आम्ही ही टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. तर तुम्ही नक्कीच ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि तुमचा प्रिपरेशन लेवल वाढवा, तुमचा रँक वाढवा. चला तर मग स्टार्ट करूया आपण आपल्या प्रश्नांना. आणि बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय की उच्च शिक्षणात शिकवण्याचा सर्वात इष्ट परिणाम कोणता, म्हणजे विच इज द मोस्ट डिझायरेबल आउटकम ऑफ टीचिंग इन हायर एज्युकेशन. ऑप्शन बघूया आपण.
इन्क्रीज इन स्टुडंट अचीवमेंट म्हणजे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वात वाढ, किंवा मग इन्क्रीज इन द लेवल ऑफ इंडिपेंडंट थिंकिंग ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारसरणीच्या पातळीत वाढ, है ना. मग म्हणताय हायर पर्सेंटेज रिझल्ट्सचे हायर पर्सेंटेज, किंवा मग इन्क्रीज इन द नंबर ऑफ स्टुडंट्स हू ऑप्ट फॉर द सब्जेक्ट. तर करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? इन्क्रीज इन द लेवल ऑफ इंडिपेंडंट थिंकिंग ऑफ अ स्टुडंट. अँड द आन्सर इज करेक्ट. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय की बुक्स जे असतात ते पॉवरफुल सोर्स बनू शकतात कम्युनिकेशनचा. कधी? जर का त्याचा कंटेंट जो आहे तो ॲब्स्ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट असेल, किंवा मग जो कंटेंट आहे तो इलिस्ट्रेटिव्ह म्हणजे स्पष्ट असेल, किंवा मग त्या बुकचं मीडियम हिंदी असणार, किंवा मग जो कंटेंट आहे तो प्रेझेंट करण्याचा जो प्रेझेंट केला गेला आहे गुड प्रिंटर थ्रू. तर करेक्ट ऑप्शन काय आहे? जर का कंटेंट जे काही कंटेंट आहे बुकचं ते जर का इलिस्ट्रेटिव्ह म्हणजे स्पष्ट असेल तर बुक एक पॉवरफुल सोर्स बनू शकतो कम्युनिकेशनचा. अँड द आन्सर इज करेक्ट. बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे? गुड टीचिंग इज बेस्ट रिफ्लेक्टेड बाय. तर गुड टीचिंग किंवा आपण ज्याला म्हणतो चांगले अध्यापन, तर ते कशामुळे रिफ्लेक्ट होतं? स्टुडंट्सच्या अटेंडन्समुळे, किंवा मग किती डिस्टिंक्शन्स लागले आहेत क्लासमध्ये त्याच्यामुळे, किंवा मग मिनिंगफुल क्वेश्चन्स आस्क्ड बाय स्टुडंट्स म्हणजे स्टुडंट्स जे आपल्याला अर्थपूर्ण प्रश्न विचारतात त्याच्यामुळे, किंवा मग वर्गातल्या पिन ड्रॉप सायलेन्समुळे. द करेक्ट आन्सर इज द नेक्स्ट क्वेश्चन इज द मेन एम ऑफ क्लासरूम टीचिंग. काय आहे क्लासरूम टीचिंगचे मुख्य उद्दिष्ट काय? इन्फॉर्मेशन देणं, किंवा मग विचारशील मन विकसित करणं, किंवा मग स्टुडंटची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, किंवा मग स्टुडंटला एक्झाम पास करायला हेल्प करणं. तर आन्सर इज इन्क्वायरिंग माइंड डेव्हलप करणं. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे? विद्यार्थी त्या शिक्षकांना पसंत करतात जे क्लासमध्ये नोट्स डिक्टेट करतात, किंवा मग एक्झामच्या आधी इम्पॉर्टंट प्रश्न सांगतात, किंवा मग जे सब्जेक्ट विषय जे काही डिफिकल्टीज असतील स्टुडंट्सच्या त्या क्लिअर करतात, किंवा मग स्वतः खूप डिसिप्लिन्ड असतात. तर करेक्ट आन्सर असणार आहे सी, जे स्टुडंट्सची सब्जेक्ट विषयाची कुठलीही डिफिकल्टी दूर करतात. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट आहेत? म्हणजे टीचिंगचे मेन ऑब्जेक्टिव्स विचारले आहेत आपल्याला. आणि पहिलं ऑप्शन काय आहे की सिलेबस रिलेटेड इन्फॉर्मेशन देणं, किंवा मग एक्झामिनेशनसाठी स्टुडंट्सला प्रिपेअर करणं, किंवा मग स्टुडंट्सला जॉब मिळवून देण्यात मदत करणं, किंवा मग टू डेव्हलप द थिंकिंग कॅपॅबिलिटी ऑफ स्टुडंट्स म्हणजे विचार करण्याची क्षमता जी आहे स्टुडंट्सची त्याला विकसित करणं. तर करेक्ट आन्सर आहे डी, स्टुडंट्सची विचार करण्याची क्षमता विकसित करणं. तर बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे की एक प्रभावी शिक्षक जो असतो तो याची खात्री नक्की करेल. कसली? स्टुडंट्समधलं कॉर्पोरेशन, किंवा मग त्यांची निष्पक्ष भूमिका, किंवा मग स्टुडंट्समधले कॉम्पिटिशन्स, किंवा कॉम्पिटिशन आणि कॉर्पोरेशन जसंही सिच्युएशनचा डिमांड असेल तसं. तर करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचे गुणवत्ता विकसित करण्यासाठी तुम्ही काय कराल? What will you do to develop the quality of discipline among the students? You'll allow them to take the responsibilities. तुम्ही त्यांना जबाबदाऱ्या घेण्यासाठी परवानगी द्याल, किंवा मग तुम्ही रूल्स बनवाल मोठे मोठे, किंवा मग तुम्ही त्यांना रूल्स ओबे करायला लावाल, किंवा मग तुम्ही त्यांना हद्दपार कराल. तर तुम्ही त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यास अलाउ कराल. सो द करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय? चांगल्या शिक्षणासाठी शाळेत असणे आवश्यक आहे. काय? खूप ओपन स्पेस, किंवा मग एक गुड लायब्ररी, किंवा एक खूप मोठा प्लेग्राऊंड, किंवा स्टुडंट्सची जी खोली असते विद्यार्थ्यांची रूम, खूप छान विद्यार्थ्यांची रूम. तर करेक्ट आन्सर आहे एक गुड लायब्ररी. नेक्स्ट प्रश्न काय आहे? विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी तुम्ही काय कराल?
स्टुडंट्सच्या मध्ये कॉर्पोरेशनची फिलिंग आणण्यासाठी, इन्कल्केट करण्यासाठी तुम्ही काय कराल? यू विल गिव्ह देम गुड रीडिंग मटेरियल ऑन कॉर्पोरेशन, म्हणजे तुम्ही त्यांना सहकार्यावर चांगले वाचन साहित्य प्रोव्हाइड करून द्याल, किंवा मग तुम्ही त्यांना कॉर्पोरेशनवर म्हणजे सहकार्यावर चित्रपट किंवा चित्र दाखवाल, किंवा मग तुम्ही त्यांची एक क्लास ऑर्गनाईज कराल ऑन कॉर्पोरेशन, ऑर एल्स तुम्ही त्यांना ग्रुप वर्क द्याल. येस, एक्झॅक्टली, तुम्ही त्यांना ग्रुप वर्क द्याल. द नेक्स्ट क्वेश्चन इज, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांच्या आधारे तुम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करू शकता? बेस्ड ऑन विच टाईप ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स तुम्ही स्टुडंट्सला इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यांकन त्यांचं करू शकता? सो द टाईप कॅन बी शॉर्ट आन्सर टाईप, ऑब्जेक्टिव्ह टाईप, की मग एसे टाईप, की मग सर्वच, ऑर नन ऑफ द अबव. येस, द करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ द अबव. नाव NLM स्टँड्स फॉर. NLM म्हणजे काय, कशासाठी हे जे ॲक्रोनिम आहे ते कशाचं आहे? सो इट इज फॉर नॅशनल लिटरसी मिशन. नेक्स्ट क्वेश्चन इज, which of the following can we develop to solve aimlessness in education? Means शिक्षणातील ध्येयहीनता सोडवण्यासाठी आपण खालीलपैकी कोणता विकास करू शकतो? स्ट्रेट फॉरवर्ड एम्सबद्दल सांगू शकतो, किंवा मग सेंट्रलाइज्ड एज्युकेशन घेऊ शकतो, किंवा डेमोक्रेटिक सिटिझनशिपबद्दल बोलू शकतो, किंवा मग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही रिफॉर्म्स, काही सुधारणा करू शकतो. So the correct answer is we'll move for the centralized education. If you see that some people are beating your colleagues with whom you do not share a good relation, what would you do? जर तुम्ही पाहिलं की काही लोक तुमच्या सहकाऱ्यांना मारहाण करते, पण ते जे सहकारी आहेत त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले नाही आहेत, तर तुम्ही काय कराल? तुम्ही यू विल मेक द अँटी सोशल पीपल रन अवे विथ द हेल्प ऑफ अदर्स, किंवा मग तुम्ही हे सर्व जे आहे ते एका डिस्टन्सवरून बघणार, किंवा मग तुम्ही फाईट स्टॉप करायचा प्रयत्न कराल, किंवा मग तुम्ही तिथून निघून जाल बिना अटेन्शन दिल्या. येस, यू विल ट्राय टू स्टॉप द फाईट. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे? शिक्षक गटाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण कराल? तर तुम्ही तुमच्या सिनियर्सला भेटून काही सोल्युशन काढायचं किंवा काही वर्कआउट करायचा प्रयत्न कराल, किंवा मग तुम्ही नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट म्हणजे सरळ आंदोलन सुरू कराल, किंवा मग यू विल गो ऑन अन अनअनाउन्स्ड लीव, तुम्ही सरळ एका अघोषित रजेवर चालले जाल, किंवा मग तुम्ही स्ट्राईक कराल. एक्झॅक्टली, तुम्ही तुमच्या सिनियर्सला मिळून काही सोल्युशन काढायचा प्रयत्न कराल. 16 प्रश्न काय म्हणतोय? तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रॅक्टिकलमध्ये ग्रेड देण्यास अधिकृत आहात. मीन्स यू आर ऑथोराइज टू ग्रेड द स्टुडंट्स इन देअर प्रॅक्टिकल्स. तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना एनकरेज कराल की तुमच्याकडे त्यांनी प्रायव्हेट ट्युशन्स लावावी, किंवा मग तुम्ही त्यांना ग्रेड द्याल ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स विदाउट बिंग पार्शल. कुठलीही पार्शलिटी न करता तुम्ही त्यांच्या परफॉर्मन्सवर त्यांना ग्रेड्स द्याल, किंवा मग तुम्ही त्यांना ग्रेड द्याल ऑन द बेसिस ऑफ देअर बिहेवियर विथ द सपोर्ट स्टाफ. म्हणजे जे सहाय्यक कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत त्यांचं बिहेवियर कसं आहे, दुसऱ्या स्टुडंटसोबत आणि तुमच्यासोबत त्यांचं बिहेवियर कसं आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही त्यांना मार्क्स द्याल, किंवा मग यापैकी काहीही नाही. एक्झॅक्टली, तुम्ही त्यांना त्यांच्या परफॉर्मन्सवर ग्रेड्स द्याल. विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये रुजवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? स्टुडंट्समध्ये ह्युमन व्हॅल्यूजला इन्कल्केट करायचा बेस्ट वे कुठला आहे म्हणताय? तर एकतर तुम्ही त्यांना नॉलेज द्या सोसायटीबद्दल, किंवा मग इम्पार्ट करा स्ट्रिक्ट डिसिप्लिन. एथिकल व्हॅल्यूजचं नॉलेज द्या, नैतिक मूल्यांकन ज्याला आपण म्हणतो, किंवा मग त्यांना हिस्ट्रीबद्दल सांगाल. तर तुम्ही काय कराल? एक्झॅक्टली, तुम्ही त्यांना एथिकल व्हॅल्यूजबद्दल सांगाल.
हाऊ कॅन वी मेक टीचिंग मोर इफेक्टिव्ह इन क्लास? आपण क्लासमध्ये किंवा वर्गात जी आपली टीचिंग आहे, जी आपलं शिकवणं आहे, त्याला अधिक प्रभावी कसं बनवू शकतो? तर गिव्ह द सेम टाईप ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन्स आफ्टर टीचिंग अ कन्सेप्ट. कुठलाही एखादी कन्सेप्ट शिकवल्यानंतर त्याच प्रकारचं त्यांना प्रॅक्टिस क्वेश्चन्स देऊन, किंवा मग फिनिश होमवर्क एट स्कूल अँड सॉल्व्ह प्रॅक्टिस क्वेश्चन्स एट होम. आपण जे होमवर्क आहे ते स्कूलमध्येच फिनिश करून त्यांना घरच्यासाठी काही प्रॅक्टिस क्वेश्चन दिलं तर आपण आपली टीचिंग इफेक्टिव्ह करू शकतो का? किंवा मग सेम टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते त्यांना स्कूल नंतर सॉल्व्ह करायला देऊन आपण आपली टीचिंग इफेक्टिव्ह करू शकतो का? किंवा मग त्यांना रेग्युलर होमवर्क देऊन आपण आपली टीचिंग इफेक्टिव्ह करू शकतो का? तर आपण त्यांना एक कन्सेप्ट शिकवल्यावर त्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स देऊन आपण टीचिंग आपली इफेक्टिव्ह करू शकतो. अँड द आन्सर इज राईट. आता जर तुम्हाला शिक्षक म्हणून यश मिळवायचे असेल तर तुम्ही काय कराल? ओके, तर तुम्ही हार्डवर्क कराल एकदम ऑनेस्टीसोबत, किंवा मग तुम्ही काही मॅनेजमेंट अथॉरिटीजकडे जाऊन त्यांना एकदम प्लीज कराल, किंवा त्यांना काय म्हणू शकतो आपण हातपाय जोडाल, किंवा मग स्टुडंट्सला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न कराल, किंवा मग तुम्ही तुमच्या कामात एकदम पावित्र्य मेंटेन काय म्हणतो आपण सॅनिटी जपाल किंवा पावित्र्य जपाल. तर येस, यू विल मेंटेन द सॅनिटी ऑफ द ऑक्युपेशन. यू विल बी प्युअर ॲट युअर ऑक्युपेशन. येस, आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? आपल्याला करेक्ट स्टेटमेंट निवडायचं आहे. फर्स्ट, फेस टू फेस टीचिंग टीचर. ऑफकोर्स नॉट, हे पण करेक्ट नाही आहे. मग काय म्हणते? ऑनलाईन टीचिंग अँड फेस टू फेस टीचिंग आर बोथ इफेक्टिव्ह. हो, हे बरोबर आहे. मग म्हटलं आहे कम्प्युटर एडेड एज्युकेशन जे असतं, म्हणजे संगणकाद्वारे जे एज्युकेशन आपल्याला मिळतं ते टीचरला असिस्ट करू शकतं. हे तितपत खरं नाही आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे सी. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. दिस इज द राईट ॲटिट्यूड ऑफ अ टीचर टुवर्ड स्टुडंट. या ब्लँकमध्ये आपल्याला ते आन्सर फिल करायचं आहे की शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रती योग्य दृष्टिकोन हा आहे. तर कुठला? सुप्रिमेसी म्हणजे वर्चस्व, किंवा मग बिईंग सिम्पथेटिक सहानुभूती ज्याला आपण म्हणतो, किंवा एकदम स्ट्रिक्ट डिसिप्लिनमध्ये असणं, किंवा सहनशील असणं. परफेक्ट. सहनशील असणं इज द राईट ॲटिट्यूड ऑफ अ टीचर टुवर्ड्स अ स्टुडंट. नेक्स्ट प्रश्न. शिक्षक म्हणून ॲज अ टीचर जर तुम्हाला अध्यापनात सुधारणा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल? being as a teacher, if you want to improve, if you want to make an improvement in teaching, तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही तुमच्या प्रिव्हियस टीचर्सला जे तुमच्या व्यतिरिक्त जे दुसरे टीचर्स आहे किंवा ज्यांचा क्लास तुमच्या आधी झाला त्यांना तुम्ही क्रिटिसाइज कराल किंवा त्यांच्यावर तुम्ही टीका कराल. तर नक्कीच हे आपण नाही करणार. तुम्ही स्टुडंट्सला पनिश करायला लागाल त्यांच्या मिस्टेकसाठी? नो, डेफिनेटली नॉट. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची मिस्टेक दुरुस्त कराल. एक्झॅक्टली, सर्वात इम्पॉर्टंट हेच आहे. मग आहे ॲक्ट अगेन्स्ट द पॉलिसीज ऑफ द स्कूल. तुम्ही शाळेच्या धोरणांविरुद्ध कृती कराल? एक्झॅक्टली नॉट. सो द आन्सर इज सी. नेक्स्ट क्वेश्चन. नोटीस शिवाय परीक्षांचा काय उपयोग? थिंक फॉर द आन्सर. ओके, लेट्स ट्राय टू डू दिस. They create fear in the mind of a student and keep them at regular studies. विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ते एक प्रकारचा फिअर उत्पन्न करते, एक प्रकारची भीती निर्माण करते आणि अभ्यास करण्यासाठी त्यांना नियमित ठेवते. किंवा they can be taken when the teacher has not prepared a lesson. ते तेव्हा पण आपण घेऊ बिना नोटीसची एक्झाम ज्याला आपण म्हणतोय. किंवा मग ते हेल्प करतील टू इव्हॅल्युएट करेक्टली द स्टुडंट्स नॉलेज. किंवा मग वरील सर्वच. येस, द करेक्ट आन्सर इज सी. ते मदत करणार विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची अचूक मूल्यांकन करण्यास. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज
प्रभावी अध्यापन हे शिक्षकांच्या खालीलपैकी कोणत्या गुणांवर अवलंबून आहे? म्हणजे टीचरच्या कुठल्या क्वालिटीजवर डिपेंड करतं इफेक्टिव्ह टीचिंग, म्हणजे प्रभावी अध्यापन? तर त्यांच्या फिजिकल बिल्डअपवर, किंवा त्यांच्या बिहेवियरवर, किंवा मग त्यांच्या फिजिकल अपिअरन्सवर, की मग त्यांच्या नॉलेजवर? करेक्ट, त्यांच्या नॉलेजवर. आमची परीक्षा प्रणाली आहे कुठल्या प्रकारची? डिफेक्टिव्ह म्हणजे दोषपूर्ण, किंवा मग आउटडेटेड म्हणजे कालबाध्य, किंवा मग वेल प्लॅन्ड सुनियोजित ज्याला आपण म्हणतो, किंवा मग विदाउट एनी डिफेक्ट. सो विदाउट एनी डिफेक्ट इज लिटल बिट रॉंग. वेल प्लॅन्ड कॅन बी करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रश्न इज, शिक्षकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा? तर त्यांनी नेहमी दिलं पाहिजे, किंवा मग त्यांनी नेहमी चॅरिटीज केली पाहिजे, किंवा मग ही शुड नेवर गिव्ह म्हणजे त्यांनी कधी दिलंच नाही पाहिजे, किंवा मग ही शुड बी सेन्सिटिव्ह ॲट व्हॉट ही डज म्हणजे त्यांनी कधीच हार्म नाही केलं पाहिजे. ही शुड नॉट हार्म द प्रिन्सिपल्स ऑफ द स्कूल. एक्झॅक्टली, करेक्ट आन्सर इज डी. त्यांनी कधीही कुठलेही स्कूलच्या प्रिन्सिपल्सला हार्म नाही केलं पाहिजे. नेक्स्ट, डॅशने दावा केला आहे की मानसशास्त्र हे वर्तनाचे निश्चित ज्ञान आहे. अँड द करेक्ट आन्सर इज स्किनर. काही क्वेश्चन्स असतात जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, इफ अ स्टुडंट इज डिटेन्ड इन अ क्लास, जर एखाद्या विद्यार्थ्याला एका वर्गात ताब्यात घेतलं गेलं तर त्याला त्याच्या वर्गात पुन्हा अभ्यास करण्यास प्रवृत्त कसे करता येईल? टीचर्स काउन्सिलिंग थ्रू, और त्याला एखादी सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची गरज पडेल, किंवा मग स्टुडंट्स काउन्सिलिंग थ्रू काम होईल, किंवा पॅरेंट्स काउन्सिलिंग? करेक्ट, त्याला एखाद्या सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची गरज पडेल. एखाद्या व्यक्तीने आपला व्यवसाय कसा निवडावा? प्रोफेशन सिलेक्ट प्रेझेंट टाईम चालला आहे आत्ताच्या वेळेनुसार, किंवा मग कोणाची तरी ॲडवाईज ऐकून, किंवा त्याच्या इंटरेस्ट, त्याच्या क्वालिफिकेशन, त्याच्या सोशल आणि इकॉनॉमिक स्टेटसला बघून. येस, त्याच्या इंटरेस्ट, क्वालिफिकेशन, सोशल आणि इकॉनॉमिक स्टेटसला बघून. वर्ग परीक्षांचा उद्दिष्ट काय? क्लास टेस्ट जे आपण घेतो त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? की टू जज हाऊ मच डिड द स्टुडंट अंडरस्टँड, स्टुडंट्सनी किती अंडरस्टँड केलं, त्यांना किती समजलं आहे ते बघणं, किंवा मग रिव्हिजन करणं, किंवा मग एक्झाम्सची ट्रेनिंग देणं त्यांना, किंवा यापैकी काहीही नाही. करेक्ट आन्सर आहे स्टुडंट्सला जज करणं की त्यांना किती कळलं आहे. इफ अ स्टुडंट इज ॲबसेंट फ्रॉम द क्लास फॉर अ लॉंग टाईम, बऱ्याच दिवसापासून स्टुडंट किंवा एखादी विद्यार्थी क्लासमध्ये नाही येत आहे, तर टीचर म्हणून तुम्ही काय कराल? तुम्ही शाळेकडे कंप्लेंट कराल त्याची, किंवा मग तुम्ही माहिती करायचा प्रयत्न कराल की नेमका तो ॲबसेंट का बरं आहे, किंवा तुम्हाला वाटेल की काही हरकत नाही ना, तो त्याचा पर्सनल मॅटर आहे, यायचं असेल येईल, नसेल यायचं नाही येईल, किंवा मग तुम्ही त्यांना एखादी वॉर्निंग लेटर पाठवाल. करेक्ट आन्सर आहे तुम्ही माहिती करायचा प्रयत्न कराल की तो ॲबसेंट का बरं आहे. नेक्स्ट, कुठला आर्टिकल आहे इन द कमिशन दॅट डील्स विथ द एलिमेंटरी एज्युकेशन, दिस यू शुड नो. प्राथमिक शिक्षणासंबंधित कोणता कलम किंवा कोणता आर्टिकल असतो? करेक्ट आन्सर इज 370. नेक्स्ट, सपोज यू पनिश अ स्टुडंट बाय मिस्टेक, चुकीने तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केली, मग त्याच्या पेरेंट्सनी दुसऱ्या सिनियर टीचरला बोलवून डिस्कस केलं तुमच्या रॉंग पनिशमेंटबद्दल, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल? तुम्ही वेट कराल फॉर द सिनियर टीचर्स रिप्लाय, किंवा मग तुम्ही प्रिन्सिपलला इन्फॉर्म कराल,
किंवा मग यू विल फील इन्सल्टेड अँड यू विल स्टॉप पेईंग अटेन्शन टू द स्टुडंट्स, म्हणजे तुम्हाला खूपच इन्सल्टेड वाटेल आणि तुम्ही विद्यार्थ्यांकडे लक्ष देणंच सोडून द्याल. किंवा मग यू विल कॉल द पेरेंट्स पर्सनली टू डिस्कस. तुम्ही त्यांच्या पेरेंट्सला पर्सनली बोलून सर्व डिस्कस कराल. तर काय करायला पाहिजे, तुम्ही काय कराल? येस, यू विल इन्फॉर्म द प्रिन्सिपल. हां, नेक्स्ट प्रश्न की काय आहे शिक्षकांची सर्वात मौल्यवान संपत्ती? टीचर्स मोस्ट प्रेशियस ॲसेट. इज इट बीइंग इम्पार्शियल, निष्पक्षता, किंवा मग स्कूल, किंवा मग बुक्स, की मग स्टुडंट्सचा विश्वास? करेक्ट, स्टुडंट्सचा विश्वास इज द टीचर्स मोस्ट मौल्यवान संपत्ती. नेक्स्ट, ॲटमॉस्फिअर फॉर लर्निंग शुड बी. शिक्षणासाठी जे वातावरण असतं ते कसं असावं? क्वायट, एकदम शांत, किंवा मग सोशल, सामाजिक, किंवा मग ॲडवर्स, एकदम प्रतिकूल, किंवा मग अनुकूल? काय असावं? शांत. ओके. नेक्स्ट, फॉर फिजिकली चॅलेंज चिल्ड्रन ऑफ द स्कूल. जे आपल्या स्कूलमध्ये जे विद्यार्थी असतात जे फिजिकली चॅलेंज्ड असतात त्यांच्यासाठी स्कूलनी काय अरेंज करायला हवं? तर प्रॉपर फॅसिलिटी टू एंटर द क्लासरूम अँड द टॉयलेट, म्हणजे क्लासरूम आणि टॉयलेटमध्ये जाण्यासाठी योग्य सुविधा, किंवा मग फूड आणि निवास, म्हणजे अन्न आणि निवास, किंवा मग रिक्वायरमेंट्स जे पण त्यांना गरजेचं आहे ते, इक्विपमेंट्स जे पण लागतात ते, किंवा मग फ्री एज्युकेशन. करेक्ट आन्सर इज क्लासरूम आणि टॉयलेटमध्ये जाण्यासाठी योग्य सुविधा. नेक्स्ट, जर एखादी विद्यार्थी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एखाद्या स्टुडंटने तुम्हाला एखादी क्वेश्चन विचारला आणि तुम्ही अनेबल आहात, यू आर अनेबल टू आन्सर द क्वेश्चन, व्हॉट विल यू डू? तुम्ही त्याला म्हणाल की तू स्वतःच बाबा आन्सर शोधून घे, किंवा मग तुम्ही नंतर आन्सर शोधायचा प्रयत्न कराल आणि त्याला सांगाल, किंवा मग तुम्ही म्हणाल की अरे हा तर प्रश्नच चुकीचा आहे, किंवा मग तुम्ही त्याला काहीतरी कन्फ्यूज कराल. एक्झॅक्टली, तुम्ही आधी आन्सर शोधाल आणि नंतर त्याला सांगाल. नाव, फॉर द स्टुडंट्स विथ वीक आयसाईट, ज्यांना दिसायला कमी दिसतं, त्यांच्यासाठी तुम्ही स्कूलमध्ये कुठल्या प्रकारच्या अरेंजमेंट्स कराल जर तुम्ही ब्लॅकबोर्डवर शिकवत आहेत तर? पहिलं, तुम्ही त्यांना समोर जागा द्याल बसायला, किंवा मग तुम्ही त्यांना लॅपटॉपच द्याल त्यांच्या बेंचवर, किंवा मग काही लक्ष द्यायची गरज नाही आहे, किंवा तुम्ही त्यांना चष्मा प्रोव्हाइड कराल. तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना फ्रंट सीटवर बसायला जागा द्याल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते घटक शिक्षकाचा दर्जा उंचवण्यास मदत करतो? फॉर रेझिंग द स्टेटस ऑफ अ टीचर, खालीलपैकी कोणता फॅक्टर इम्पॉर्टंट आहे? तर स्ट्रिक्ट डिसिप्लिन, किंवा मग पार्टिसिपेशन इन सोशल सर्व्हिस, किंवा स्कूलबद्दल त्याचं जे प्रेम असेल ते, की मग एक चांगलं उत्पन्न. तर सोशल सर्व्हिसमध्ये पार्टिसिपेट करणं. तर का तुमच्या स्कूलमध्ये इरेग्युलॅरिटीज वाढत आहे, अनियमितता वाढती आहे, तर ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमचं काय काम असेल, किंवा तुम्ही काय करायला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून? तर तुम्ही टीचर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, किंवा मग तुम्ही सिव्हिअर पनिशमेंट्स इम्पोज करायला पाहिजेत, किंवा मग तुम्ही स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे, किंवा तुम्ही कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह करायला पाहिजे प्रिन्सिपल, टीचर, स्टुडंट आणि स्टाफमधलं. एक्झॅक्टली, द करेक्ट आन्सर इज तुम्ही ह्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये, या प्रिन्सिपल, टीचर्स, सर्व जे स्टुडंट्स आहेत, स्टाफ आहेत, यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन आहे त्याला तुम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. नेक्स्ट, डॅश कोणीतरी asserted that psychology is directly concerned with human behavior. मीन्स कोणीतरी असं सांगितलं आहे की जे सायकोलॉजी आहे ती डायरेक्टली असोसिएटेड असते किंवा डायरेक्टली कन्सर्न्ड असते. कशाशी? डायरेक्टली संबंधित आपण ज्याला म्हणतो. कशाशी? ह्युमन बिहेवियरशी. तर या 4 सायंटिस्टपैकी ते एक आहेत. अँड द करेक्ट आन्सर इज हॅरिसन. नेक्स्ट, if a student does not respond to all the efforts of for improvement, म्हणजे एखादी विद्यार्थी जर सुधारणेच्या सर्वच प्रयत्नांना प्रतिसाद देत नसेल, कुठल्याही प्रयत्नांना प्रतिसाद देत नसेल,
तर तुम्ही त्याला कसा ट्रीट कराल? तुम्ही एखाद्या सायकोलॉजिस्टला कन्सल्ट कराल आणि सोशल वर्क एक्सपर्ट्सशी बोलाल, किंवा मग तुम्ही त्याच्या पेरेंट्सला कन्सल्ट कराल, किंवा तुम्ही त्याला म्हणाल की बाबा तू शाळाच सोडून दे, किंवा मग तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल एज्युकेशन अरेंज कराल. एक्झॅक्टली, तुम्ही सायकोलॉजिस्टला कन्सल्ट कराल आणि सोशल वर्क एक्सपर्ट्ससोबत बोलायचा प्रयत्न कराल. नेक्स्ट, क्वालिटी ऑफ अ रिसर्च डिपेंड्स अपॉन. रिसर्चची जी क्वालिटी आहे ती कशावर डिपेंडेंट असायला हवी? तर टॉपिकवर, किंवा टेक्निक जे असतात रिसर्चमध्ये आपण यूज करतो त्याच्यावर, किंवा रिसर्चरवर, किंवा मग त्याच्या आउटकमवर. एक्झॅक्टली, द टेक्निक्स यूज्ड. नेक्स्ट, हाऊ विल यू मेक द स्टुडंट्स रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेशन. विद्यार्थ्यांना तुम्ही सहकार्याचं महत्त्व कसं पटवून द्याल? तर एकतर तुम्ही त्यांना खेळायला वेळ द्याल इंटरवलमध्ये, किंवा मग तुम्ही त्यांना स्पोर्ट्सचं इम्पॉर्टन्स सांगाल, किंवा तुम्ही त्यांना टीम बनवून खेळायला लावाल, किंवा यापैकी काहीही नाही. करेक्ट आन्सर इज तुम्ही त्यांना टीम बनवून खेळायला लावाल. नेक्स्ट, इफ द एक्झाम्स आर नियर अँड कोर्स इज इनकम्प्लीट. मग टीचरनी काय करावं त्या वेळेस? जर परीक्षा जवळ आली आहे आणि अभ्यासक्रम अपूर्णच राहिला आहे, तर त्यावेळेस शिक्षकाने काय करावं? काही फ्यू एकदम क्वेश्चन्स सॉल्व्ह करून द्यावं स्टुडंट्सला, किंवा मग घरी कोर्स कंप्लीट करून द्यायला हवा, किंवा मग स्कूलमध्ये त्यांनी एक्स्ट्रा क्लास घेऊन तो कोर्स कंप्लीट करावा, किंवा सरळ सर्व क्वेश्चन स्किप करावे त्या पोर्शनवरून आणि एक्झाममध्ये त्यातले कुठलेही प्रश्न न द्यावे. करेक्ट आन्सर इज त्यांनी एक्स्ट्रा क्लास घेऊन स्कूलमध्येच तो कोर्स कंप्लीट करावा. इफ अ स्टुडंट टेल्स यू अबाउट एनी फॅमिली प्रॉब्लेम, तर तुम्ही काय कराल? एखादा विद्यार्थी जर तुमच्याशी त्याच्या फॅमिलीबद्दल, त्याच्या फॅमिलीच्या समस्यांबद्दल बोलतोय, किंवा तो तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला ॲडवाईस द्याल की बाबा फॅमिली प्रॉब्लेम स्कूलमध्ये डिस्कस नाही करायचे, किंवा तुम्ही त्याला सरळ सांगाल की फक्त स्टडी रिलेटेडच बोलायचं, की मग तुम्ही त्याला एखाद्या काउन्सिलरकडे पाठवाल, किंवा तुम्ही त्याची गोष्ट ऐकून घ्याल आणि त्याला मॉरल सपोर्ट द्यायचा, नैतिक आधार द्यायचा प्रयत्न कराल. करेक्ट, तुम्ही त्याची गोष्ट ऐकून घ्याल आणि त्याला नैतिक आधार द्यायचा प्रयत्न कराल. नेक्स्ट, जो इफेक्टिव्ह टीचर असतो तो कसा असतो? जो नॉलेज देतो, किंवा जो इन्फॉर्मेशन पास करतो, किंवा हू इज एबल टू रिटेन द डाटा, किंवा मग यापैकी काहीही नाही. करेक्ट आन्सर इज जो तुम्हाला नॉलेज देतो. नेक्स्ट, तुमच्या शाळेतील काही विद्यार्थी सरासरीपेक्षा कमी आहेत, म्हणजे बिलो ॲव्हरेज आहेत, तर प्रिन्सिपल म्हणून व्हॉट वुड बी युअर बिहेवियर टुवर्ड? तुम्ही त्यांच्याबद्दल जरा जास्त जेनरस ॲटिट्यूड ठेवाल. जेनरस ॲटिट्यूड म्हणजे उदार भावना किंवा उदार वृत्ती, किंवा मग तुम्ही त्यांना बाकी स्टुडंटसारखंच नॉर्मल ट्रीट करणार, किंवा काही स्पेशल असं विशेष नसणार आहे. करेक्ट आन्सर इज तुम्ही त्यांच्याबद्दल जरा थोडे जास्त जेनरस ॲटिट्यूड, उदार वृत्ती ठेवाल. आणि लास्ट, खालीलपैकी कोणते गुण शिक्षकाची मोठी ताकद दर्शवते? फर्स्ट, की ते फुल टाईम इन्व्हॉल्व्ड असतात इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंटमध्ये, किंवा ते एक्झाम्पल सेट करतात, किंवा विलिंगनेस टू पुट अझम्पशन्स टू द टेस्ट, किंवा ॲक्नॉलेजिंग द मिस्टेक्स म्हणजे चुका मान्य करणं. करेक्ट आन्सर कुठला आहे? बरोबर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतंय? सेकंड ऑप्शनमध्ये. सो द करेक्ट आन्सर इज बी. तर आज आपली ही थर्ड मॉक टेस्ट जी आहे ऑन टीचिंग ॲप्टिट्यूड ही इथेच संपली आहे. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट मॉक टेस्टमध्ये. थँक्यू सो मच.